अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर नांदेडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते बुचकळ्यात सापडलेत। अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी समर्थक त्यांच्या नांदेडमधल्या निवासस्थानासमोर गर्दी करतील असं वाटत होतं। मात्र चव्हाणांच्या निवासस्थानासमोर शुकशुकाट पाहायला मिळतोय। अशोक चव्हाणांच्या निवासस्थानासमोरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा गेल्या 1.5 वर्षापासून रंगत आहेत। मात्र चव्हाणांनी नेहमीच या गोष्टीला नकार दिलेला आहे। मी कुठल्याही पक्षात जाणार नाही, तसा कुठलाही माझा विचार नाही असं वेळोवेळी अशोक चव्हाण सांगत आलेले आहेत। मात्र आज अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आणि सर्वांनाच धक्का बसलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील विशेषतः त्यांचे काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते सैरभैर झालेले पाहायला मिळत आहेत। अशोक चव्हाणांनी शेवटी राजीनामा दिलेला आहे। आज आनंद निलयम घरापुढे मोठी कार्यकर्त्यांची गर्दी असते। मात्र आज सकाळपासून या चव्हाणांची अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। घरासमोर कार्यकर्त्यांची कुठलीही गर्दी नाही, संपूर्णतः शुकशुकाट इथे दिसून येत आहे। अशोक चव्हाणांसोबत आता किती आमदार, किती नगरसेवक, किती जिल्हा परिषद सदस्य, माजी सदस्य हे काँग्रेस सोडणार याची चर्चा जोरदारपणे रंगू लागलेली आहे। अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे इतर 3 आमदार जिल्ह्यात आहेत। आता हे 3 आमदारही काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार का याबाबत आता एकंदर चर्चा रंगू लागलेली आहे। सद्यस्थितीत अशोक चव्हाणांच्या घराबाहेर मात्र पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।